नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत झटपटीत तयार होणारं आणि चटपटीत लागणारं लिंबाचं आंबट गोड लोणचं, किंवा तुम्ही याला लिंबाचा मुरब्बा पण म्हणू शकता। खूप चटपटीत बनतो, खायला खूप छान लागतो। रेसिपी शेवटपर्यंत बघा, आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर हे आंबट गोड लोणचं बनवण्यासाठी पाहिजेत आपल्याला लिंब। अशी पिवळी लिंब आपल्याला घ्यायची आहे, ज्याचं कातडं अगदी पातळ असेल। माझ्याजवळ इतकी लिंब घरी अवेलेबल होती, मी तितकीच घेतलेली आहेत। तुम्ही बाजारातून विकत आणून मोजून पण घेऊ शकता। जवळपास माझी ही लिंब 350 ग्राम आहेत। तर लिंबांच्या अशा फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। फोडी करून घेतल्या की आपल्याला बिया काढायला खूप सोपं जातं। तर मी एका लिंबाच्या 4 फोडी करून घेत आहे आणि त्यातल्या बिया चाकूच्या सहाय्याने अशा काढून घ्यायच्या आहेत। एकही बी आपल्याला त्यामध्ये ठेवायची नाहीये। तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या बिया काढून झाल्यात आणि ह्या लिंबाच्या फोडी आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक वाटून घेऊयात। जर तुम्ही बिया ठेवल्या तर तुमचं जे लिंबाचं लोणचं किंवा मुरब्बा आहे तो करसड बनेल, म्हणून सगळ्या बिया काढून घ्यायच्या। तर अशा प्रकारचं एक वाटण किंवा जी पेस्ट आहे ती अशी बनवायची आहे आपल्याला लिंबाची। अगदी सहज बनते मिक्सरला लावून। तर ही 1 वाटी लिंबाची पेस्ट बनवून झालेली आहे आणि त्याचबरोबरीला आपल्याला घ्यायचा आहे गूळ। तर 1 वाटी पेस्ट झालेली आहे, तर 1 वाटी मी इथं गूळ घेणार आहे। तर समान प्रमाण ठेवायचं आपल्याला हा लिंबाचा चटपटीत मुरब्बा बनवताना किंवा आंबट गोड लोणचं बनवताना। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाडसर कढईमध्ये हे लिंबाचं वाटण किंवा पेस्ट टाकायची आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे समप्रमाणात गूळ। दोन्ही टाकून झाले की दोघांनाही एकजीव करायचं आहे। अगदी सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे गॅसवर ठेवायच्या अगोदर आपलं हे सगळं एकजीव झालं पाहिजे। म्हणजे आपण गॅसवर याला ठेवलं की पाक तयार व्हायला सोपं जाईल आणि कमी वेळ लागेल। त्याला छान मिक्स करून घेऊयात आणि याला आता गॅसवर आपण ठेवलेला आहे। तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला 10 ते 12 मिनिटं अशाच प्रकारे होऊ द्यायचं आहे आणि हा आपला पाक तयार होत आहे। तर 6 ते 7 मिनिटानंतर आपला पाक अशा प्रकारे दिसायला लागतो। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपला पाकही होत आलेला आहे गुळाचा। तर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे। तर मी इथं अर्धा चमचा इतकं खायचं जे साधं मीठ असतं ते टाकलं आणि अर्धा चमचा सेंधव मीठ टाकले आणि अगदी पाव चमचा इतकं लाल तिखट टाकले। तुम्हाला जर लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही लाल तिखट स्किप केलं तरी चालेल। तर हे छान मिक्स करून घेऊयात आणि हे बघा, अगदी 2 मिनिटानंतर आपला जो पाक आहे अजून घट्ट झालेला आहे आणि त्याला एक तार आलेली आहे। तर एक तार होईपर्यंत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आणि तयार आहे आपलं लिंबाचं आंबट गोड लोणचं। खूप सोपं आहे, अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतं। जसं जसं हे मुरतं तसं तसं खायला छान लागतं। या आंबट गोड लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।